त्यावेळेला त्या तपस्विनीला पाहिलं, तिच्या अंगावरती ती धावून गेली आणि आता त्या तपस्विनीला खाऊ की गिळू अशी तिची अवस्था असताना तपस्विनीच्या तेजामुळे तिच्या दृष्टीमध्ये फरक पडला. अचानक ही पिशाचिनी शांत झाली आणि तिला आपल्या चुका सगळ्या आठवायला लागल्या. आपल्या गेल्या जन्मातलं पाप तिला आठवलं आणि ती ढसढसा रडू लागली. तपस्विनीचे तिने पाय धरले आणि तपस्विनीला ती विचारती आहे की हे देवी, तुम्ही तुमच्या पुरुषोत्तम मासातील 1 दिवसाचं व्रताचं पुण्य जरी मला दिलं तरी पण माझं कल्याण होईल. आणि त्या हजारो वर्ष तपश्चर्या करणाऱ्या तपस्विनीने अत्यंत दयार्द्र अंतःकरणारी आपल्या पुरुषोत्तम मासातील 1 दिवसाचं पुण्य हातावरती जल घेऊन संकल्प करून तिला दान केलं आणि तत्काळ त्या पिशाचिनीची त्या योनीतून सुटका झाली. ती पुन्हा अप्सरा झाली. 12 व्रताचं पुण्य तिने या पिशाचिनीला दिलं होतं आणि म्हणून अप्सरेला पुन्हा आपला पूर्ण जो अवतार आहे तो पुन्हा स्वर्गाच्या दिशेने जाण्यासाठी, तिला मार्गक्रमण करण्यासाठी तिला वेळ मिळाला आणि ती आपलं कल्याण करून घेऊ शकली. 12 व्रताचं हे अत्यंतिक महत्व आहे. या 12शीच्या दिवशी अत्यंत शांत चित्ताने साधकाने 33 अपूपाचं दान ब्राह्मणाला करावं, त्याला वस्त्रदान करावं आणि दक्षिणा देऊन सांगता करावी, तर अधिक मासातील 12शीचं पुण्य आपल्याला अवश्य मिळतं. साधकांनी या 12 व्रताचं अवश्य अनुसरण करावं हे आपल्या वेदशास्त्रांनी सांगितलेलं आहे. आपल्या सगळ्या साधकांचा उत्तमोत्तम गतीने या पुरुषोत्तम मासामध्ये उद्धार व्हावा याच अपेक्षेसह धन्यवाद. जय श्रीराम.